सोलापूर जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली संजय मामानी ग्रामपंचायतीपासून दूध संघामध्ये मी त्यांच्यावर होतो, मार्केट कमिटीमध्ये त्यांच्यावर होतो, जिल्हा परिषद मध्ये आता मी त्यांचं काम बघतोय. 10 रुपयाचा कधी भ्रष्टाचार नाही, रोखोक. आणि जो जो माणूस जसं दादांचा समूह विरोधातला असेल, जवळचा असेल, रात्रीच्या 12 वाजता सुद्धा जरी कोणी फोन केला तर त्यांना धावून जाणार ते संजय मामाचं नेतृत्व आहे, दादांच्याच नेतृत्वाखाली ती तयार झालेलं नेतृत्व आहे. असं नेतृत्व आपल्याला उद्याच्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. हे पाठवत असताना आम्ही म्हणून सांगतो की ज्या प्रश्नांना लोकसभेमध्ये कुठले प्रश्न असतात तर शेतीचे धोरणात्मक निर्णय घेणारे प्रश्न असतात, कर्जाचे प्रश्न असतात, राज्य सरकारला काही मर्यादा असतात, पण काही कायदे करणारं धोरण असतं. आणि ह्या धोरण ठरवणाऱ्याचं जे नेतृत्व असतं तो हुशार आणि अभ्यास असला पाहिजे, कणकर असला पाहिजे. म्हणून पवारसाहेबांनी बारामतीला बोलवून सगळं दादांच्या समक्ष सांगितलं, आम्ही तुम्हाला शिंदे कुटुंबियाला उमेदवारी देतोय. पण ती शिंदे कुटुंबियाची उमेदवारी तर आहेच, पण ती त्यांची नसून आपल्या तालुक्याला उमेदवारी मिळालेली आहे. तालुक्यातल्या सगळ्या जनतेची उमेदवारी असं आपण समजूया, आपणच खासदार असं समजूया. मी सगळ्यांना सांगेन आपलं गट तर सगळं विसरू, ज्या त्या वेळेला बघू. एक प्रश्न पण आज उद्याची लोकसभा आपल्या महत्वाची आहे. टाकळीला बघितला मी, गाराकोड्याला, आलेगावला, शहराला, चव्हाणवाडीला स्पर्धा लागली की त्या गावाच्या पुढे आम्ही राहतोय का, या गावाच्या मागे आम्ही राहतोय. आणि ही निवडणूक उद्याची होणारे मतदान काही शिवाजी पाटलाचं नसेल किंवा रामभाऊचं नसेल, हे मतदान म्हणजे माळा तालुक्यावर केलेल्या विकासाला आणि या गावातील झालेल्या विकासाला मत असेल. कुठल्या गटातटाचं नसताना शिंदे कुटुंबावर केलेल्या प्रेमाला मतदान आहे. आणि म्हणून आपल्या गावची पेटी उद्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतांनी भरून गेली पाहिजे. या भागामध्ये काम करत असताना कोणाला वाटलं नाही पाहिजे की खरोखरच चांदेसकर एकत्रित आलेले आहेत, कुठेही आपल्याला डाग लागता कामा नाही. आपली जबाबदारी आहे, आपल्या जबाबदारी वाढलेली आहे. नारळ फोडताना मी सांगितलं होतं की आपले जे पाहुणे असतील, रावळे असतील, माळसरज असेल, पान असेल, खटाव असेल, फलटण असेल, तिथं सुद्धा सगळ्यांनी गेलं पाहिजे. मला आलेगावमध्ये एका कार्यकर्त्यांनी दादांना चिठ्ठी दाखवली, त्याची 14 नातेवाईक त्यांनी सगळ्याला फोन केले. म्हणजे अशी ही निवडणूक आता जनतेने दादा अंगावर घेतलेले आहे. आणि म्हणून आम्ही निश्चित तुमच्या या विचाराला, तुमच्या धोरणाला निश्चित